हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्राफ्टी कन्या चॅनल। तर आज आपण एक प्लीटेड कापडापासून वन पीस बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी इथे पहिल्यांदा अस्तर घेतले। तर वरची बॉडी आपण कट करून घेऊया, म्हणजे कमरेपर्यंतचा भाग। तर त्याच्यासाठी मी 12+1 13 इंचावर मार्किंग केले, म्हणजे ही वरच्या भागाची उंची झाली। तर इथे आता शोल्डर घेतला आहे मी 6.5 इंचावर। गळा आर्म होल पण तेवढाच घेतला आहे 6.5, आणि गळ्याचं माप टाकते 7.5 अधिक 2 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी, आणि स्ट्रेट लाईन खालीपर्यंत आखून घेतली। इथे आता गळा रुंदी 3.5 इंच घेतली। इकडे आता थोडा वेगळा शेप करणार आहोत आपण। तर इथे डायरेक्ट मी असा शेप देणार आहे शोल्डरपर्यंत। आपल्याला बारीक पट्टी जॉईन करायची आहे वर शोल्डरवर। तर मी इथे गळा असाच टाकून घेते। 2.5 इंचापर्यंत आपल्याला नेकची डिझाईन करायची आहे। तर इथे बघा मी 5.5 इंचावर मार्किंग केले शोल्डर, आणि अशा प्रकारे मुंड्यातून जाणारा असा आकार दिलाय, आणि गळा पण थोडा ब्रॉड केलाय म्हणजे 4 इंच। तर इथे आता एवढ्या भागाचं मी कटिंग करून घेते। दोन्ही पार्ट सेमच आहेत, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट। इथे आपलं अस्तरचं कटिंग झाले बघा। अशा प्रकारे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट असणार आहे। तर बॅक पार्टसाठी आपण फक्त बटन लावणार आहोत। तर त्याला जरासे कट मारून आपण इथे डिझाईन करूया। तर इथे मी फोल्ड करते। याला 3 इंच खाली किंवा 2.5 इंच खाली इथपर्यंत असा मधनं कट मारायचा। इथे आपण फिनिशिंग करणार वेगळी पट्टी लावून, या अशा प्रकारे। आता आपण खालच्या घेरासाठीचं अस्तर कट करूया, म्हणजे स्कर्टसाठी क्रॉस कटिंग करणार आहोत। तर मी अशी एक फोल्ड आणि मग क्रॉसमध्ये फोल्ड अशी घडी घालून घेणार आहे। इथे आता कमरेचा चौथा भाग अधिक 1.5 इंच एक्स्ट्रा असं मार्किंग करायचं आहे। इथे मी 9 इंच खाली घेतलंय। तिथून आता वरून 9 इंचावर गोलाकार असं मार्किंग करत जायचं, म्हणजे तो आपला शेप आहे तो बरोबर येतो। आणि हे सगळे आता जॉईंट करून घ्यायचे। एकदा चेक करायचं, कमी जास्त असेल तर खाली किंवा वर ती मार्किंग करायची। आता इथून वरचा कमरेचा भाग मायनस करायचा, म्हणजे मी त्याच्यावर 12 इंचावर पट्टी ठेवली आहे। आणि आपल्याला किती उंचीचं अस्तर पाहिजे, तर मला आता 29 इंचाचं पाहिजे, तर मी तिथे मार्किंग केली। आता वरून मोजायचं की जे मार्किंग केलेली किती इंचावर आहे, आणि तेच ठेवून आता सगळीकडे सेम मार्किंग करून घ्यायचं गोलाकार आकारामध्ये, म्हणजे आपला घेर व्यवस्थित गोलाकार आकारात कट होईल। तर इथे मी मार्किंग सगळे मिळवून घेतले, आणि हे स्ट्रेट जायचं खाली। आता ते 2 जोड द्यावे लागतात घेर करत असताना आपल्याला अस्तरचे, आणि 2 बाजूला व्यवस्थित येतात घेर। इथे मी कटिंग करून घेते अस्तरचं। आता आपण याच अस्तरमध्ये जे जोड द्यायचे ते कापून घेणार आहोत। ते बघा इथे असं मला कापड व्यवस्थित मिळालं आहे। एक अंदाज घेऊन आपल्याला किती कापड लागणार आहे त्याप्रमाणे मी इथे कटिंग केलं आहे बघा। हे इथे बरोबर भागतंय, त्या जोडापेक्षा थोडं एक्स्ट्रा कापड आपल्याला घ्यावं लागतं।
तर इथे हा पोर्शन बसतोय, तिथे मी याला मधनं कट करते. हा जॉईंट पार्ट आहे, आपल्याला 2 तुकडे लागणार आहेत अस्तरचं जोड द्यायला, ते इथे बसणार. हे आता मधनं कट करणार, कारण इथे आपला तो भाग असतो तो जॉईंट असतो. अशा प्रकारे आपला घेर कट करून झाला आहे. जोडल्यानंतर त्याला पुन्हा व्यवस्थित कट करावं लागतं. तर एवढं झाल्यानंतर इथे मी घेरासाठी मेन फॅब्रिकचं कटिंग करणार आहे. तर हे प्लीटेड आहे, त्याच्यामुळे सरळ कापड ठेवावं लागतं. क्रॉसमध्ये ठेवून ते प्लीट्सची जी डिझाईन आहे ती क्रॉस होणार. तर मी आता पूर्ण उंची, त्याच्यातून वरची बॉडी आहे ती कट करायची. 12 इंच मायनस करून आपल्याला किती उंची पाहिजे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता. मी आता इथे 35 इंच उंची ठेवणार. 12 इंचावर मार्किंग केली आहे आणि इथून आपल्याला ते कट करायचं आहे. आता वरच्या साईडने कमरे इतका भाग आणि खाली क्रॉसमध्ये आपण तो घेर कट करणार आहोत. इथून स्ट्रेट कट करायचं, जेवढं कमरेला पाहिजे तेवढं. जास्त घेतला तरी चालेल. इथे छोट्या छोट्या चुण्या घेतल्यात तरी काही प्रॉब्लेम नाही. मी तसंच करणार आहे, चुण्या घेणार नाही, म्हणजे आपला घेर आहे तो एक्स्ट्रा होईल. आणि हे इकडून क्रॉसमध्ये थोडं कट केलं आहे. असे आपले दोन्ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचा घेर तयार झाला आहे. हे छोट्या छोट्या प्लीट्स येणार आणि हे असं आपलं घेर तयार होणार आहे. तर आता हे कटिंग झालं आहे. आता कमरेचा आणि भाग कट करून हे घेऊया. त्याच्यासाठी इथे एक फोल्ड घालून जे अस्तर कटिंग केलं आहे ते याच्यावर ठेवून आपण कटिंग करणार आहोत. आता अस्तर ठेवते याच्यावर. अस्तरपेक्षा थोडं बाहेरूनच हे कापड आहे ते कट करायचं आहे, कारण हे खूपच स्ट्रेचेबल कापड असतं. कट केलात तर ते शिलाई मारताना कुठेही अटॅच होणार, त्यामुळे हे थोडं एक्स्ट्रामध्ये आपण कट करणार आहोत. असाच मी फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करून घेते. इथे आपलं कटिंग करून झालं आहे बघा. फ्रंट पार्ट, बॅक पार्ट आणि स्कर्टचं सुद्धा. आता आपण स्टिचिंग करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे आर्म होलचं फिनिशिंग करून घेणार आहोत. त्याच्यासाठी मी हा फ्रंट पार्टवर हे अस्तर ठेवणार आहे. याला पिनअप करून घ्यायचं व्यवस्थित ठेवून. इथे डायरेक्ट फिनिशिंग करायचं आहे आर्म होलसाठीचं. तर त्याच्यासाठी इथे अर्धा इंच होईल एवढी शिलाई मार्जिन घेऊन दोन्ही साईडच्या आर्म होलचं फिनिशिंग करून घ्यायचं आहे. आणि नंतर ते आतल्या साईडने आपल्याला पलटवायचं आहे. आता सगळ्या पिना काढून जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करायचं आहे. पण सध्या फक्त आर्म होलचं जिथे शिलाई मारली तेवढ्याच भागाचं कट करायचं. त्याच्यानंतर हे कापड आपण पलटवून घेऊया.
आता जिथे शिलाई मारली तिथे कापड हे व्यवस्थित करून आपल्याला पुन्हा एकदा वरच्या साईडने याच्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. म्हणजे स्पेशल पुन्हा एकदा पट्ट्या लावायची गरज पडणार नाही. आता आर्महोलचं काम आपलं कंप्लीट झालं आहे. आता साईडने पूर्ण जेवढं अस्तर आहे तिथे आपल्याला हे अटॅच करून घ्यायचं आहे. सगळीकडे शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं सगळं कापड आता व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला एक पार्ट आहे तो रेडी होईल. अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्टसुद्धा करून घ्यायचा आहे.
इथे आपले दोन्ही पार्ट रेडी झाले आहेत बघा. सेम प्रोसेसने मी दुसरा पण पार्ट करून घेतला आहे. आता बॅक पार्टचं ह्या इकडे आपल्याला फिनिशिंग करायचं आहे. तर त्याच्यासाठी ह्याच्यापेक्षा 1 इंच मोठी लांबीला आणि रुंदीला अशी पट्टी अस्तरची कापून घेतली. आता ह्याला 3 साईडने फोल्ड करायचं. हे अशा पद्धतीने याला स्टिच करून घ्यायचं आहे. हे इथे आपण ती अटॅच करणार. तर जेवढा कट आहे तेवढ्याच मापाचा कट ह्या कापडावर सुद्धा आपल्याला मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि हे चांगल्या बाजूवर हे आपण असं ठेवणार आहे पट्टी. आणि इथे व्ही शेपमध्ये त्याचं फिनिशिंग करणार आहे. बॉटमला येईपर्यंत ती शिलाईचं मार्जिन आहे ते कमी कमी करत यायला पाहिजे. हे अशा प्रकारे आपण जॉईन करणार. आता त्याच्यावर डबल टीप मारून घ्यायची म्हणजे उसवणार नाही. आता याच्यावर कट लावायचे कारण ही जी पट्टी आहे ती आपण आतल्या साईडने पलटवणार. तर ती व्यवस्थित पलटवण्यासाठी याच्यावर कट लावायचे. आता हे डायरेक्ट आपण फोल्ड करूया. तुम्ही इथे हात शिलाई सुद्धा घालू शकता. मी आता डायरेक्ट पलटवते आणि याच्यावर आता पुन्हा एकदा टीप मारून घ्यायची. हे आपली पट्टी अटॅच करून झाली. आता आपण गळ्याच्या फिनिशिंगसाठी क्रॉस पट्ट्या काढून घेऊया. तर इथे मी 3 क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या आहेत. म्हणजे क्रॉस पट्ट्यांसाठी एक साईडने त्यांना फोल्ड करायचं. आता इथे शोल्डरचं वगैरे फिनिशिंग नाही आहे त्याच्यामुळे ही पट्टी घेताना सुरुवातीला फोल्ड करायची अशा प्रकारे आणि एंडिंगला सुद्धा फोल्ड करायचे म्हणजे त्याचं फिनिशिंग डायरेक्टली होऊन जाईल. तर इथे अर्धा इंच होईल एवढी शिलाई मार्जिन घेऊन इथे ती पट्टी जॉईंट करायची आहे. आता इथे एक्स्ट्रा अर्धा इंच घ्यायचं आणि हे पुन्हा फोल्ड करून इथे कंप्लीट करायचं आणि मग हे आपण आतल्या साईडने पलटवून त्याचं फिनिशिंग करून घेणार आहोत. इथे मी छोटे छोटे कट लावते म्हणजे टर्न करायला इझी पडेल आणि याच्यावर पुन्हा एकदा टीप मारून घ्यायची.
अशाच प्रकारे आपण फ्रंट पार्टला सुद्धा क्रॉस पट्टी आहे ती अटॅच करून घेऊया। इथे आपला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट रेडी झाला आहे बघा। इथे आपला शोल्डर पट्टी असणार आहे, त्याच्यावर आपण दोऱ्या अटॅच करणार आहोत आणि इथे आपल्याला बॅकला एक बटन लावायचं आहे किंवा हुक लावला तरी चालेल, फॅन्सी बटन लावलं तरी चालेल। आता आपण स्कर्टसाठीचं फिनिशिंग करून घेऊया। तर आपल्याला इथे जोड द्यायचे होते बघा, तर मी इथे अस्तर घेतलं आहे घेराचं, त्याच्यावर इथे आपण ते कट केलेले ते जोड देऊन घेऊया। जोड देऊन दाबटीप मारून आता हे इक्वल असं ठेवायचं आहे आणि वरच्या भागाप्रमाणे ते जोड दिले ते व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत। आता बॉटमला त्याला आपल्याला डबल फोल्ड करून फिनिशिंग करून घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी एक पार्ट घेते आता याचा। आता बॉटमला आपल्याला डबल फोल्ड करायचं आणि पूर्ण घेराला शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही पार्ट असेच मी तयार करून घेते। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे सगळ्या व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी आणि लवकर मिळेल। आणि हा व्हिडिओ आवडत असेल, माझं शिकवणं आवडत असेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुमच्या फ्रेंड्सना हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा। दोन्ही स्कर्टचं फिनिशिंग झालेलं आहे। आता आपण त्याच्यावर
मेन फॅब्रिक जोडणार आहोत, तर त्याच्यासाठी मी इथे सगळ्यात पहिल्यांदा मिड पॉईंट काढून घेते याचा, आणि जो खाली भाग आपण मेन फॅब्रिकचा कट केला आहे तो आता याच्यावर ठेवायचा. तो एक्स्ट्रा आहे बघा, तर त्याच्यावर छोटे छोटे प्लीट्स घेऊन हे सगळं कापड या घेरामध्ये आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. असा आपला एक स्कर्ट बनवून रेडी झाला आहे बघा. अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पार्ट तयार करून घेते. याला सुद्धा तसाच जोड देऊन घेते. आता आपल्याला फ्रंट पार्टला इथे दोऱ्या अटॅच करायच्या आहेत, तर त्याच्यासाठी मी इथे लांबच्या लांब पट्टी घेतली आहे. ती आता मधनं फोल्ड करणार आणि त्याच्यावर पूर्ण खालीपर्यंत शिलाई मारून घेणार आहे. ही तुम्ही तुमच्या अंदाजाने आवडीनुसार घेऊ शकता. जास्त लांब पाहिजे असेल तर जास्त लांब घ्या, शॉर्ट पाहिजे असेल तर शॉर्ट घ्या. इथे मी याला पूर्ण स्टिच करून घेते आणि याला पलटवून घेते. आता बॉटमला याला आपल्याला त्रिकोण अटॅच करायचं आहे. त्याच्यासाठी मी ते स्क्वेअरमध्ये 4 तुकडे अटॅच कापून घेतले आहेत. ते आता याच्यावर ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे दुमडून त्याच्यावर डबल टिप मारून घ्यायची. एक दोरी आपली अटॅच झाली आहे. इथे आता मी मधनं कट करते याला. आता हे आता एका भागाला आपण जोडून घेऊया. ते इथे आतल्या बाजूने ही अटॅच करायची आहे. तर ते मगाशी आपण पट्टी जोडलेली बघा, त्याची थोडीशी माया आहे, त्याच्यावरच मी ही
4 ते 5 वेळा याच्यावर शिलाई मारून घेणार आहे, म्हणजे ती फिक्स राहील. आणि आता चांगल्या साईडवर ठेवून असं व्यवस्थित ठेवून याच्यावर 2 ते 3 टिप मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे ती पट्टी आपली अजिबात निघणार नाही, व्यवस्थित फिट होऊन जाईल. तशाच पद्धतीने मी तिकडच्या भागाला सुद्धा जोडून घेते. एका भागाला पट्ट्या लावून झाल्यात, तसाच मी आता दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घेते. इथे बघा दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत. आता आपण यांना घेर जोडून घेऊया. तर बॅक पार्ट घेतला आहे मी. बॅक पार्टवर आपण टक्स मारून घेणार आहोत. तिथे 4 इंचावर मी मार्किंग करून अर्ध्या इंचाचा आपण टक्स मारून घेणार. त्याची उंची मी 3 इंच ठेवली आहे. बोथ साइडने मार्किंग करून, म्हणजे याला फिटिंग चांगलं राहील, म्हणजे बॅक पार्ट आपला फुलणार नाही. त्याच्यासाठी इथे टक्स मारून घ्यायचे. इथे आता घेर जोडून घेते मी दोन्ही भागांना. दोन्ही भागांचे घेर जोडून झाले आहेत. आता आपण फिटिंग करून घेऊया व्यवस्थित.
पलटवून दाखवते तुम्हाला याचा लुक कसा येतोय ते। इथे अशा प्रकारे आपला ड्रेस रेडी झाला आहे, घातल्यावर खूप छान दिसतो। हा दोरा तुम्ही कसाही ॲडजस्ट करू शकता, तुम्हाला खोल पाहिजे असेल तर खोल किंवा वर पाहिजे असेल तर वर, अशा प्रकारे। म्हणून ह्या दोऱ्या जरा बऱ्या पडतात। ॲज अ पार्टी वेअर म्हणून सुद्धा तुम्ही यूज करू शकता किंवा कुठे फिरायला गेला असाल तरी सुद्धा मस्त ड्रेस आहे हा। हा त्याचा फायनल लुक आहे। जर तुम्हाला हा ड्रेस आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत शिकत रहा, शिवत रहा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।